परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातच शिवशाही बस गाडीची दुरावस्थेचा प्रकार समोर आलाय। बस चालकाच्या समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता, फाटलेल्या आसन कव्हर, उखडलेले पत्रे असे चित्र ठाण्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसचे होते। या बसच्या दुरावस्थेचे चित्रीकरण करत त्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासासाठी प्रवासी शिवशाही बसला प्राधान्य देतात, परंतु या बस गाडीची दुरावस्था झाली असून त्यातून जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा प्रकार प्रवाशांनी उघडकीस आणलाय। ठाण्याच्या वंदना स्थानकातून पहाटे 5:15 वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी शिवशाही बस सोडण्यात येते। आज सकाळी बस पाऊण तास उशिराने सोडण्यात आली, त्यामुळे स्थानकात बसची वाट पाहत तात्काळ उभे राहावे लागलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। त्यानंतर स्थानकात आलेल्या शिवशाही बसमध्ये पाऊल ठेवतात त्यांना बसची अवस्था पासून धक्काच बसला। या शिवशाही बसच्या चालकाला समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता, फाटलेल्या सीट, उखडलेले पत्रे असे चित्र प्रवाशांना दिसून आले। या बसच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी चित्रीकरण केले आणि त्यानंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांना फोनवरून संपर्क साधत याबाबत माहिती दिली। तसेच त्याचे पुरावे म्हणून बस गाडीच्या दुरावस्थेबाबत केलेले चित्रीकरण पाठवले असून यानंतर पिंगळे यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील ओळा माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। त्यांच्या जिल्ह्यातील वंदना स्थानकातील शिवशाही बस गाडीच्या दुरावस्थेचा प्रकार समोर आलाय। खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखा ठाणे शहर या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पंडित गायकर नावाचा इसम हा त्याच्या अंबरनाथ येथील द्वारलीपाडा येथे त्याच्या घराच्या परिसरात हातभट्टी दारूची निर्मिती करतोय। या माहितीच्या आधारे पोलिसांनी 3 जुलै रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून आदेश गायकर याला ताब्यात घेतले। अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारूची निर्मिती करण्यासाठी लागणारे साहित्य, हातभट्टी लावून दारू तयार करीत असलेले सर्व साहित्य ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे पोलीस निरीक्षक श्री सुनील तारमाळे व त्यांच्या पथकाने उद्ध्वस्त करीत 3,15,950 रुपये किमतीचा गावठी दारूचं रसायन पोलिसांनी हस्तगत केले। त्याच्या विरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली। सदर कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशिष डुमरे तसेच अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले व ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। गेल्या अनेक वर्ष ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभर विकास कामे केलीत, मात्र त्यांना त्यांची बिले मिळत नाहीत। उलट इन्फ्रास्ट्रक्चर नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तात्काळ बिले अदा केली जात आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश सावळे यांच्या नेतृत्वाखाली छत्री आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामे मार्गी लावणाऱ्या 3 लाखाहून अधिक कंत्राटदारांची 90,000 कोटींची बिले थकवलीत। थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांनी आम्ही अनेकदा आंदोलने केली। 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले, मात्र आतापर्यंत 4% रक्कम अदा करण्यात आली। तसेच इन्फ्रास्ट्रक्चरवाल्यांना कामही देतात आणि पैसेही देतात, पण कंत्राटदारांना पैसे देत नाहीत। थकीत बिलांची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासने दिले जाते। त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष मंगेश सावळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातात छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या व पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्याप्रमाणे आहेत। पावसाळा संपला की या छत्र्या अडगळीत बंद केल्या जात असतात। हे माहीत असूनही वर्षानुवर्ष राज्यात विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामे देऊन बिले अदा केली जात असल्यानेच हे छत्री आंदोलन केल्याचे मंगेश सावळे यांनी सांगितले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
ठाणे महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणि गतिमानता यावी या उद्देशाने महापालिकेत राज्याच्या आदेशानुसार 1 एप्रिलपासून ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आली. मात्र ई-ऑफिससाठी लागणारे संगणकच अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध केले जात नाहीत. काही अधिकाऱ्यांनी स्वखर्चातून नवीन संगणक घेतले तर काहींनी घरातील लॅपटॉप ऑफिसला आणण्यास सुरुवात केली. जे संगणक घेतले त्यांची संख्या अपुरी असून त्यांचे बिल दिलेले नसल्याने उर्वरित संगणक देण्यात ठेकेदाराने असमर्थता दर्शवली. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता यावी या उद्देशाने राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेत 1 एप्रिल 2025 पासून ई-ऑफिस प्रणाली सुरू केली. त्यासाठी पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना 1 महिना आधी त्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्या संगणक विभागाने मागील वर्षाचा 1 कोटीच्या मंजूर निधीतून 125हून अधिक संगणक घेण्याचे निश्चित केले होते. संगणक खरेदीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ठेकेदाराने मार्च अखेर पालिकेला पहिल्या टप्प्यात सुमारे 75 संगणक दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. पुढील टप्प्यात आणखी 50हून अधिक संगणक दिले जाणार होते. आधीच्या 75 संगणकाचे 48 लाखांच्या आसपास असलेले बिल विभागाने तयार केले आणि ते कंपनीला अदा केले जावे यासाठी 3 महिने प्रयत्न सुरू केलेत. निधी नसल्याचे कारण पुढे करत आणि हे काम अत्यावश्यक नसल्याचे सांगत बिल दिले जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी, रोजगार क्षमता वाढवण्यासाठी तसेच सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी, विशेषतः उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोजगारांशी संबंधित प्रोत्साहनपर ELI योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचे वेतन 15,000 रुपयांपर्यंत मिळणार आहे. तर नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी 2 वर्षापर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच उत्पादन क्षेत्रासाठी आणखी 2 वर्षासाठी वाढीव लाभ दिले जातील. 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या 5 योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ELI योजना जाहीर करण्यात आली होती, जिचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च 2 लाख कोटी रुपये इतका आहे. 99.446 कोटी रुपये खर्चाच्या ELI योजनेचे उद्दिष्ट 2 वर्षाच्या कालावधीत देशात 3.5 कोटीहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे आहे. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार क्षेत्रात प्रवेश करतील. यासाठी 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.